राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलेला आहे। शरद पवार गटाला मात्र हा मोठा धक्का मानला जातोय। केंद्रीय निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतलाय। शरद पवार गटाने चिन्ह नाव सुचवावा असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलंय। अन्यथा अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलंय। आज 4 वाजेपर्यंत पक्ष चिन्हाचा पर्याय द्या। शरद पवार गटाकडून उगवत्या सूर्याच्या चिन्हाबाबत विचार होतोय अशी सुद्धा माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळते। मात्र निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले गेले आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले। शरद पवार गटाला हा मोठा धक्का असून त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्ष चिन्ह आणि पक्ष नावासाठी 3 पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय फेरबदल होऊ शकतात? केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हे चिन्ह सुद्धा अजित पवार गटाला मिळाले, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता नवं चिन्ह आणि नवं पक्षाचं नाव हे ठरवावं लागणार आहे। आज 7 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला आपलं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यायचं आहे आणि एकूण यामध्ये 3 पर्याय देण्यात येणार आहेत। 3 पर्यायांपैकी एक चिन्हाचं नाव आणि एक पक्षाचं नाव आहे ते शरद पवार गटाला मिळणार आहे। आगामी राज्यातील लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणुका जर लागल्या तर यामध्ये खरं तर नवीन पक्षाचं नाव आणि नवं पक्षाचं चिन्ह आहे ते शरद पवार गटाला आहे ते राज्यामध्ये तळागाळामध्ये पोहोचवावं लागेल, त्यामुळे त्यांना याचा फायदा देखील होणार। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आता मोठी आव्हानं या ठिकाणी पाहायला मिळतात। जगदीश, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीबद्दल। तर या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं। ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांना मेरिटवर, अजितदादा पवार यांना मेरिटवर निवडणूक आयोगाने, आपण म्हणालात की चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं, हे मेरिटवर झालं, बहुमतावर त्यांना ते मिळालं। त्यांना मी शुभेच्छा देतो। प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे, त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे। शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल। तर निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। अजित पवारांचा पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय। अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे। शरद पवारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली गेली आहे। लोकसभेचे 2 खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत। एका खासदारांना दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले गेले। राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्ह पक्षाचं नाव सुचवावं असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलंय। 7 फेब्रुवारीच्या 4 वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून पक्षाला मान्यता दिली जाईल असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलंय। राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने न झाल्याचा ठपका सुद्धा निवडणूक आयोगाने ठेवलाय। संख्याबळ पाहूयात। अजित पवार गटाचे आमदार 42 आहेत। शरद पवार गटाकडे 11 आमदार तर खासदार अजित पवार गटाकडे 1, शरद पवार गटाकडे 3
आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार गटाकडे 3, अजित पवार गटाकडे 0 हे संख्याबळ आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.